सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण सत्संग नंबर 114 मध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले जी आचार प्रणाली आहे तिचं चिंतन करत आहोत। आचाराच्या संदर्भात आपल्याला असलेला गैरसमज, आपल्या मनामध्ये असलेला न्यूनगंड आणि भीती ही नामधारक वासनिकाच्या मनातून निघून गेली पाहिजे आणि त्यांनी आचाराचा विचार केला पाहिजे। त्या अनुषंगाने आपण गेली अनेक सत्संगापासून चिंतन करत आहोत आणि हे चिंतन करत असताना अनेक सद्भक्त प्रतिक्रिया व्यक्त करत असतात। अनेक साधू संत सुद्धा आपलं शुभचिंतन मला पोचवत असतात प्रतिक्रियेच्या रूपाने। त्यांचे खूप खूप आभार। खरं म्हणजे आचार हा जो विषय आहे हा सांगण्याचा, ऐकण्याचा नसून तो करण्याचा विषय आहे आणि आपण जोपर्यंत तो करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये त्या आचाराच्या विषयी असलेले जो न्यूनगंड आहे किंवा जी भीती आहे ती निघून जाऊ शकत नाही। खरं म्हणजे परमेश्वराने आपल्याकडून खूप कमी अपेक्षा केलेल्या आहे आचाराच्या अनुषंगाने। अगदी आपल्याला आपल्या जीवनामध्ये सांसारिक जीवन असेल, व्यावहारिक जीवन असेल, कोणी व्यवसाय करतंय, कोणी नोकरी करतंय, सामाजिक जीवन असेल, तर यामध्ये आपल्याला तो आचार जो आहे तो कसा उपयोगी पडेल आणि हे करता करता आपण धर्माच्या अनुषंगाने त्या आचाराचा कसा विचार करू शकतो किंवा ती कृती कशी करू शकतो, इतकं सोपं आणि सरळ परमेश्वराने तत्वज्ञान आपल्याला सांगितलेलं आहे। आणि ते तत्वज्ञान सांगत असताना परमेश्वराच्या सुद्धा समोर जो कोण जीव होता तो जीव अत्यंत सर्वसामान्य का जो खेड्यात राहतो, आपलं कामधंदा करून आपलं कुटुंबाची जबाबदारी पाळतो, परंतु शुद्ध अंतःकरणाच्या माध्यमातून, बौद्धिक शुद्धतेच्या माध्यमातून तो धार्मिकता करतोय, अशा जीवाला, अशा सामान्य जीवापर्यंत हे तत्वज्ञान पोहोचावं। आणि म्हणून परमेश्वराने तत्वज्ञान सांगताना मराठीचा अभिमान घेतला, मराठी भाषेचा अभिमान घेतला आणि जी बोली भाषा होती त्या भाषेतून परमेश्वराने आपल्याला तत्वज्ञान सांगितले। ही परमेश्वराची आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे। यदाकदाचित संस्कृत भाषेमध्ये हे तत्वज्ञान सांगितलं असतं तर आपल्याला समजण्यासाठी खूप अवघड गेलं असतं। श्रीमद भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे, जगमान्य ग्रंथ आहे, परंतु ती संस्कृतमध्ये, त्यावेळीची भाषा संस्कृत असल्यामुळे परमेश्वराने ती भाषा निवडली आणि त्या भाषेमध्ये तो ग्रंथ आपल्या पुढे आला। आणि ती संस्कृत भाषा असल्यामुळं आपला तो विषय नाही, आपली ती भाषा नाही, त्या अनुषंगाने त्या भाषेकडं पाहण्याचा दृष्टिकोन, न्यूनगंड किंवा भीती आपली मनामध्ये अगोदरच असते आणि ती त्या भाषेमुळं अजून आली। आणि म्हणून आपण भगवद्गीतेचा अभ्यास करत असताना मराठी वाचन करतो। जास्तीत जास्त आपला 15वा अध्याय पाठ असतो, साधू संतांचा 18 अध्याय पाठ असतात पारायणाच्या अनुषंगाने, परंतु खूप कमी भिक्षुक असतील, खूप कमी वासनिक असतील का जे गीतेचा तंतोतंत अभ्यास सांगू शकतात। तंतोतंत जर हा शब्द वापरला तर कोणीच नसावं, कारण तो भाषा, परमेश्वराचा सांगण्याचा उद्देश, अर्जुन देवानी केलेले प्रश्न ते अति गहनाचं गहन आहे। आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेवरती खूप टीका लिहिल्या गेल्या। अनेक धर्माचे जे मूळ ग्रंथ आहे ती श्रीमद भगवद्गीता असेल, जे आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, भारतामध्ये असेल, जे छोटे मोठे जे संप्रदाय आहे किंवा काही साधू संतांनी आजच्या काळामध्ये स्वतःचे एक संस्थानं तयार केलेले, ते सुद्धा भगवद्गीतेचाच पाठ पढावतात, भगवद्गीता सांगतात। धर्मतत्वज्ञान सांगत असताना, धार्मिकता सांगत असताना भगवद्गीतेला डावलून चालतच नाही, परंतु प्रत्येकाची वेगवेगळी विचारधारा आहे। त्याच्या पाठीमागची कारण ही भाषा आहे। कारण भाषेमध्ये मी ज्या पद्धतीने समजतो त्या पद्धतीने दुसरा नाही समजू शकत, तिसरा नाही समजू शकत, त्याच्यामुळे त्या विचारधारा वेगवेगळ्या झालेल्या आहेत। आणि म्हणून एवढं मात्र नक्की की त्या धर्मग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की तो धर्मग्रंथ प्रत्येकाला आपला वाटतो, प्रत्येकाला आपला वाटत असल्यामुळे प्रत्येकाने तो स्वीकारलेला आहे, परंतु विचारधारेमध्ये समजून घेण्यामध्ये गल्लत झाल्यामुळं वेगवेगळ्या विचारधारांनी हा धर्मग्रंथ जगापुढे आलेला आहे। याच्यावर अजून कितीतरी संशोधन चालू आहे आणि संशोधन चालत राहील। जितक्या वेळ तुम्ही भगवद्गीता वाचाल
तितक्या वेळेस त्याची दृष्टी, त्याचं ज्ञान, त्याची गोष्ट वेगवेगळी आपल्याला कळेल, समजेल. तसाच सूत्रपाठ ग्रंथ आहे. जितका वेळ वाचेल तितक्या वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला प्रचिती येत राहील. जितक्या वेळेस अभ्यास कराल तितक्या पद्धतीनं आपल्याला त्यातून अनुभव येत राहील. परमेश्वरांनी सांगितलेले जे प्रकरण वश आहे ते आपल्याला प्रसंगानुरूप, लेळेनुरूप परमेश्वरांनी सूत्र सांगितले, वचन सांगितलं, अर्थ सांगितला. परंतु त्यातला जो अर्थ आहे, त्यातला तो मर्म आहे किंवा तत्व आहे, ते अत्यंत गहन आहे. आणि म्हणून आपण जितक्या वेळ त्याचं वाचन करू, जितक्या वेळ त्याचा अभ्यास करू, तितक्या वेळ आपल्याला त्याचं वेगळंपण जाणवत राहील. पण परमेश्वराची आपल्यावरती खूप मोठी कृपा आहे की परमेश्वरांनी अवतार घेतल्यानंतर ते तत्वज्ञान स्वतःचं जे सांगण्याचं, धार्मिकता, धर्म सांगण्याचं जे माध्यम वापरलं, ती मराठी भाषा. आणि ती मराठी भाषा ही आपली बोलीभाषा आहे, आपली मातृभाषा आहे. मातृभाषा म्हणजे आपली स्वतःची मातृशब्द वापरला म्हणजे आईची भाषा. का ज्या मुलाला जी आई पहिला शब्द मराठीत शिकवते, मराठीत बोलायला लावते, मराठीत सांगते, मराठीत त्याच्याशी संवाद करते, त्या भाषेमध्ये परमेश्वरांनी अभिमान घेऊन ती भाषेत आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय. आणि त्यामुळे ते समजणं खूप सोपं आहे. फक्त त्याच्यासाठी आपली इच्छा, वासना असली पाहिजे. ती वासना, इच्छा असल्यानंतर आपला प्रयत्न असला पाहिजे. आणि तो प्रयत्न सातत्यपूर्ण असला पाहिजे. आज केलं, उद्या सोडलं, 4 दिवसांनी केलं, 10 दिवसांनी सोडलं, असं चालत नाही. त्याच्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे. आपण आता आजकाल खूप सोपं झालेलं आहे. नामधारक, वासनिक, श्रीमद भगवद्गीतेबरोबरच सूत्रपाठ वाचायला लागला आहे, अभ्यास करायला लागलेला आहे, जाणून घ्यायला लागलेला आहे. परंतु ते अतिगहनाचं गहन हे शास्त्र असल्यामुळं वाचायला लागलं म्हणजे आपल्याला लगेच कळालं, आपल्याला लगेच समजलं, असं होणं शक्य नाही. आपल्या गुरुजनांकडून, योग्य व्यक्तीकडून यथार्थपणे जर ते समजून घेतलं तरच त्यातलं गहनत्व किंवा त्यातलं तत्व आणि सिद्धांत, आचार, विचार प्रणाली कळू शकते. आपण ते तत्वज्ञान, मग साधी एखादी लीळा असेल, एखादं सूत्र असेल, सूत्राचा अर्थ असेल, दृष्टांत असेल, ते जे यथार्थपणे सांगू शकतात, जे साधू संत असतील, गुरुजन असतील, त्यांच्याकडून जर ऐकलं तरच त्या लीळेविषयी, त्या सूत्राविषयी किंवा दृष्टांताविषयी आपल्या मनातला असलेला न्यूनगंड किंवा गैरसमज किंवा भीती ती निघून जाऊ शकते. यदा कदाचित आपण ते योग्य पद्धतीनं, योग्य व्यक्तीकडून जर समजून नाही घेतलं तर त्या लीळे संदर्भात असेल, सूत्राच्या संदर्भात असेल किंवा दृष्टांताच्या संदर्भात असेल, आपल्या मनामध्ये खूप संभ्रम निर्माण होऊ शकतो. आणि कोणता अर्थ लावायचा, कारण ज्या दृष्टीतून, ज्या कोणातून आपण बघू तो अर्थ त्याला बसू शकतो. फक्त परमेश्वरांनी सांगितलंय तत्व जे आहे, ते सिद्धांत जे आहे, ते मोडलं नाही पाहिजे. परंतु आज परमेश्वरांनी स्पष्ट सांगून सुद्धा सोक्ती, लोकोक्ती, शास्त्रोक्ती या तिन्ही उक्ती परित्यजन येथीच्या उत्पत्ती होय, हे परमेश्वरांनी स्पष्ट सूत्र सांगितलंय. का स्वतःच्या मनाचं किंवा इतर अन्य धर्माच्या जे शास्त्रातलं किंवा लोक मानतील म्हणून पांडित्य मिरवण्याच्या अनुषंगाने हे शास्त्र आपण बघू नये. त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वरांनी सांगितलेल्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या तत्व आणि आचार, विचार प्रणालीनुसार आपण ते बघितलं पाहिजे. आता ते बघितलं पाहिजे तर ते बघण्यासाठी आपल्याला कोणाकडून तरी समजून घ्यावं लागेल. ते समजून घेतलं योग्य व्यक्तीकडून तर ती दृष्टी आपल्याला तयार होणार आहे. अन्यथा आज खूप समाजामध्ये, आपल्या धर्मामध्ये खूप संभ्रम अवस्था आहे. आणि या संभ्रम अवस्था यामुळेच निर्माण झालेल्या आहे की ते योग्य व्यक्तीकडून आपण ते तत्व समजून नाही घेतलं, ऐकून नाही घेतलेलं. आणि ते न ऐकल्यामुळं प्रत्येकाविषयी वेगवेगळे विचारधारा आज निर्माण व्हायला लागलेल्या आहे. आणि त्या विचारधारा आपल्यापर्यंत कधीतरी येत असतात. परंतु जर आपण योग्य असेल, यथार्थपणे धर्माच्या अनुषंगाने परमेश्वराच्या समर्थवादावरची आपली निष्ठा असेल आणि सर्वात अत्यंत महत्त्वाचं जे तत्वज्ञान आहे ते योग्य व्यक्तीकडून जर ऐकलेलं असेल कधीतरी, तर त्यावरून आपण कधी ढळू शकत नाही किंवा आपल्या मनामध्ये संभ्रमावस्था निर्माण होऊ शकत. पण योग्य व्यक्तीकडून जर ऐकलं नाही ना, अयोग्य व्यक्तीच्या संपर्कात आलो आणि त्याच्याकडून जर आपलं ऐकलं, आपण तो धार्मिकता ऐकली किंवा ते तत्वसिद्धांत, एखादी लीळा किंवा सूत्र जर ऐकलं तर नक्कीच आपल्या मनामध्ये धर्माविषयी संभ्रमावस्था निर्माण होऊन आपण एक वेगळ्या रस्त्यावर, एक वेगळ्या ट्रॅकवरती जाऊ शकतो. आणि तो वेगळा रस्ता आपल्याला परमेश्वरापर्यंत कधीच घेऊन जाऊ शकत नाही. तो प्रसव आपला पुढं वाढत जाऊन दुःखापर्यंत, नरकापर्यंत किंवा अनिष्टापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून कोणतंही तत्वज्ञान आपण समजून घेताना यथार्थ योग्य व्यक्तीकडून जर समजून घेतलं तरच त्यातलं मर्म कळतं. आपल्या पूर्वजांनी आपल्याला खूप साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्याला प्रमाणामध्ये सुद्धा श्रुती, स्मृती म्हणजे लीळाचरित्र, स्मृतीस्थळ, मार्गरूढी, परंपरा ह्या गोष्टी आलेल्या आहे. परंतु मार्गरूढी आणि परंपरा जर ऐकल्या नाही, कधी समजल्या नाही, कधी त्या समजून नाही घेतल्या
तर आपल्या मनामध्ये आजही धर्माच्या विषयी साधू संत असतील, नामधारक असेल, वासनिक असेल, किंवा आपले परमेश्वरांनी जे साधनं सांगितले, स्थान प्रसाद असेल, तर याविषयी आपल्या मनामध्ये खूप संभ्रमावस्था आहे. आपल्याला इतिहासच आपल्याला माहीत नाही. पूर्वजांनी हा धर्म कसा सांभाळला, तो सांभाळून आपल्यापर्यंत कसा आणला, त्या आणण्यासाठी त्यांना किती कष्ट घ्यावं लागले, हे जर आपण नाही समजून घेतलं तर नक्कीच त्याविषयी आपल्या मनामध्ये जे प्रेम आपलेपण असायला पाहिजे ते राहणार नाही. आपल्या पूर्वजांनी असेल, आपल्या वाडवडिलांनी असेल, किंवा कोणीतरी आपल्यासाठी काही केलंय याची जाणीव जेव्हा आपल्याला होते तेव्हा त्याच्याविषयी एक आदरभाव निर्माण होतो, एक प्रेम आपलेपण निर्माण होतं. आणि त्या प्रेमातून, आदरभावातून मग काही धर्मामध्ये आपल्या कृती आलेल्या आहे. तो आदर ज्याच्याविषयी वाटतो त्याच्याविषयी आपल्याला ते करण्यासाठी काही कमीपणा वाटत नाही. परंतु एखादा XYZ व्यक्ती, थर्ड पर्सन, एक वेगळा व्यक्ती आहे, ते जेव्हा ते बघतो एखादी कृती, ती कृती नक्कीच त्याला चुकीची वाटत असेल, कर्मकांडात्मक वाटत असेल, अंधश्रद्धात्मक वाटत असेल, मग साधू संतांचं पूजन घ्या. काही साधू संतांचे काही लोक चरणतीर्थ वगैरे घेतात किंवा पाय वगैरे धुतात. तर चरणतीर्थ घेण्याचा जो प्रकार आहे तो फक्त परमेश्वराचाच घ्यावा, या आचार्यांनी स्मृतीस्थळामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे चुकीचं आहे ते चुकीचं आपण बोललं पाहिजे, जे चुकीचं आहे ते चुकीचंच आपण म्हटलं पाहिजे. आचार्यांच्या संदर्भात आचार्यांची पूजा काही वासनिक लोक येऊन करत होते, आणि करत असताना त्यांनी आचार्यांचे पाय धुतले. धुतल्यानंतर त्यांचे जे चरण आहे, तीर्थ आहे, ते घेतल्यानंतर आचार्यांना ते दुःख झालं, परंतु आचार्यांनी बोलण्यापेक्षा कृती करून दाखवली. आचार्यांच्या पायाचं चरणतीर्थ त्यांनी जे पिलं तेच आचार्यांनी स्वतःच्याच पायाचं चरणतीर्थ स्वतः पण पिले. ते सर्व वासनिक वर्ग बघत होते आणि त्यांनी विचारलं एकाने की तुम्ही असं का करता? म्हणे तुम्ही असं का केलं? म्हणे आमचा कर्मनाश होईल म्हणून आम्ही ते चरणतीर्थ तुमचं घेतलं. म्हणजे माझ्या चरणतीर्थाने जर तुमचा कर्मनाश होत असेल तर माझ्या चरणतीर्थ माझा का होणार नाही म्हणून मी घेतलं म्हणे. ते सांगण्याचं तात्पर्य की आचार्यांनी त्यांना फटकारलं की चरणतीर्थ जे आहे ते फक्त परमेश्वराचं, श्रीमूर्तीचं, त्याच्यामुळं परमेश्वरांनी काही गोष्टी स्पष्ट सांगितलेल्या आहे. पूजन वगैरे करू नये किंवा करून घेऊ नये, परंतु नंतरच्या काळामध्ये या गोष्टी आल्या. याच्या पाठीमागं एक प्रीतीचा धर्म आपले पण जोपासण्याच्या अनुषंगाने आल्या. त्याचा जर अतिरेक होत असेल, मर्यादेच्या पुढे जात असेल तर ते चुकीचंच आहे. परंतु ज्याच्याविषयी तुम्हाला आदरभाव आहे, परमेश्वराने सांगितलं निमित्त मानिजे, ज्याच्याविषयी आपले पण आहे त्याच्याविषयीच आपण कोणती भाव किंवा आपली इच्छा किंवा प्रतिक्रिया किंवा आपला जी भाव आहे मनातला तो व्यक्त करत असतो. कोणी कोणाचं पूजन करत नाही, कोणी कोणाचे पाय धुत नाही, कोणी कोणाला गुरु म्हणत नाही, कोणी कोणाला आपलं म्हणत नाही. याच्या पाठीमागचे काहीतरी कारण असतात. आपले पण निर्माण होण्यासाठी काहीतरी देवाणघेवाण झालेली असते. मग ती व्यावहारिक दृष्टिकोनातून असेल, प्रेमाच्या दृष्टिकोनातून असेल, शास्त्राच्या दृष्टिकोनातून असेल, किंवा आपली आई वडील जसे एखाद्या मुलाला लहानसं मोठं करतात, त्याच्यावर संस्कार देतात, त्याचं शिक्षण, त्याचं लग्न, त्याच्या जबाबदाऱ्या ज्या बी पूर्ण पार पाडलेल्या असतात. म्हणून आपल्याला आपल्या आईविषयी, आपल्या वडिलांविषयी की वेगळं प्रेम असतं. ते आपले पण आपल्याला असतं, कारण आपल्याला ती जाणीव असते की आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे. तसं आपल्या एखाद्या गुरुनी, आपल्या एखाद्या शुभचिंतकांनी, मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, आपल्यासाठी काय केलंय हे जर त्याला जाणीव असेल तर तो नक्कीच तो आदरभाव व्यक्त करू शकतो. पण त्या आदरभावाला मर्यादा पाहिजे. ती जर मर्यादा नसेल तर ते चुकीचं आहे. आणि स्मृतीस्थळामध्ये यावरती आचार्यांनी खूप स्मृतीमध्ये प्रकाश टाकलेला आहे. परंतु आपण तेवढा अभ्यासच नाही. आपल्याला लीळाचरित्र वाचता वाचता आपलं आयुष्य जाईल. काही लीळा समजतील, काही नाही समजणार. स्मृतीस्थळ आहे, साती ग्रंथ आहे, दृष्टांत पाठ आहे, सूत्रपाठ आहे, कितीतरी स्थळं आहे. परंतु धर्म अभ्यासत असताना आपल्याला जे गरजेचं आहे, आपला धर्माचं जे ध्येय परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने आपण जो प्रवास केलेला आहे त्याला जे शिदोरी म्हणून जे जे गरजेचं आहे ते आपण घेतलं पाहिजे. आणि जिथून भेटेल तिथून घेतलं पाहिजे. योग्य अयोग्य त्याची शॉर्टिंग आपण केली पाहिजे, त्याच्याकडे बघितलं पाहिजे, आणि मग जे योग्य ते स्वीकारलं पाहिजे, जे अयोग्य ते नाकारलं पाहिजे. परंतु असं जर नाही झालं तर कितीतरी लोक संभ्रमावस्थेत आहे. माझ्या संपर्कात काही लोक आहेत का मग ते देवपूजेच्या संदर्भात असतील, साधू संतांच्या पूजनाच्या संदर्भात असतील,
किंवा काही स्थानपूजनाच्या संदर्भात असतील, शास्त्राच्या संदर्भात असतील, खूप संभ्रमावस्थेत आहे. याच्या पाठीमागचे कारण का त्यांनी जसं आहे तसं ते समजून नाही घेतलं, ऐकून नाही घेतलं. आणि ते समजून न घेतल्यामुळं, ऐकून न घेतल्यामुळं त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये एक वेगवेगळ्या क्रिया, वेगवेगळ्या प्रतिक्रिया किंवा वेगवेगळ्या विचारधारा तयार झाल्या. आणि त्या कोणीतरी तयार केल्या, कोणाकडे तरी दिल्या, कोणातरी दुसऱ्याला दिल्या, अशा ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. परंतु ह्या गोष्टीसाठी तुम्हाला स्वतः तयार व्हावं लागेल. आणि तयार होणं म्हणजे स्वतःचा अभ्यास स्वतःनी केला पाहिजे. आपण सूत्रपाठ वाचायला सुरुवात करू, आपण लीळाचरित्र वाचायला सुरुवात करू, आपण गुरुजनांकडून ऐकून घेऊ, समजून घेऊ एखादा विषय, तेव्हा त्याविषयी आपण मत मांडू शकतो किंवा प्रतिक्रिया देऊ शकतो किंवा योग्य अयोग्य समजू शकतो. जर आपल्याला ती गोष्टच माहित नाही तर आपण कसं समजणार ही योग्य कोणतं आणि अयोग्य कोणतं? म्हणून धर्मामध्ये ज्या गोष्टी आपल्याला ऐकायला भेटतात, कधीतरी पाहायला भेटतात, त्याचं शास्त्राच्या याच्यावरती आपण ते तावून सुलाखून घेतलं पाहिजे. परमेश्वराने सुद्धा सांगितलंय की एक शास्त्र प्रतीती असते, एक गुरु प्रतीती असते आणि एक आत्मप्रतीती असते. आता आत्मप्रतीती हे सर्वात नंतरचा विषय. आपल्याला गुरुजन काहीतरी सांगतात, ऐकतो, आपण शिकवतात, ती गुरुप्रतीती. परंतु परमेश्वराने स्पष्ट सांगितले गुरुप्रतीती ते गुरु योग्य कितीपत योग्य आहे किंवा योग्य सांगतात हे आपल्याला शास्त्रातून बघावं लागेल. मग अभ्यास करणं आलं, शास्त्रप्रतीती. आता शास्त्रप्रतीती जरी आली, आपण अभ्यास केला, गुरुजनांकडून ऐकलं, पण ते आपल्या प्रचितीला पण आलं पाहिजे. हा प्रचिती पंथ की देमती. परमेश्वराने स्पष्ट सांगितले प्रचिती पंथ आहे, हा विश्वास पंथ नाहीये. कोणीतरी सांगितलं आणि ऐकलं आणि तेच खरं मांडलं असं होत नाही. प्रचितीला आलं पाहिजे. प्रचिती म्हणजे अनुभूती, आणि ही अनुभूती, ही प्रचिती, ही त्याचं रहस्य असतं. परमेश्वराकडे आपण प्रार्थना केली, आपण स्मरण, चिंतन आणि परमेश्वरांनी आखून दिलेल्या धर्माच्या त्या चौकटीत जर आपण राहत असू, आपण त्या अवस्थेत असू, तर नक्कीच आपल्याला क्षणोक्षणी पावलोपावली प्रचिती येत असते. आता मागच्या एका सत्संगामध्ये प्रचितीच्या अनुषंगाने मी थोडंसं अवडंबरात्मक सांगितलं तुम्हाला की कधीतरी आपण चाललोय रस्त्याने, नातेवाईक भेटले, ते जेवायला घेऊन गेलो, मी विचारच करत होतो का भूक लागली, काय करावं, नातेवाईकांनी नेलं, ही भाजी खायला भेटली तर बरं होईल असा विचार केला आणि तीच भाजी आली. ही प्रचिती नाही आहे, हे उलट ही विघ्न आहे. आणि ते देवता विघ्नाच्या सत्संगामध्ये आपण यावरती विचार केलेला आहे, परंतु आपण ते टाळू शकत नाही. नामधारक वासनिक वर्ग असा विचार करतात, तो सर्वात छोटा विचार आहे, सर्वात चुकीचा विचार आहे, हे आपण बघितलं पाहिजे. प्रचिती हा धर्माशी निगडीत असलेला विषय आहे. आपण परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने जो प्रयत्न करतोय, साधक आणि साधकाच्या पद्धतीनं प्रयत्न जो करत असतो, साधनेच्या पद्धतीनं जो प्रयत्न करत, त्याच्यामध्ये आलेली प्रचिती, मग एखाद्या वचनाची प्रचिती असेल, कारण प्रसंगानुरूप परमेश्वराने ते वचन सांगितलं, त्या वचनाचा अर्थ प्रसंगानुरूप आपण जर घेतला, पण आपल्या मनामध्ये त्याची कसं तरी वाटतं की अरे एवढा छोटा अर्थ असू शकत नाही, याचं काहीतरी परमेश्वराने वेगळं सांगावं किंवा सांगितलेलं असावं. आणि मग ते आपण शास्त्रातून बघण्याचा प्रयत्न करतो, त्याचा अर्थ घेतो, स्थळाच्या पोथीत जातो, त्याचा अर्थ घेतो, पण तरी जर आपलं समाधान होत नसेल, ती वासना जर ठेवली, तळमळ असली, तर नक्कीच परमेश्वर आपल्याला त्याच्याविषयी एक वेगळी प्रचिती देत असतात. हे प्रचितीचं जे आहे, जी माझी प्रचिती तुमची असू शकत नाही, की जी तुमची प्रचिती ती माझी असू शकत नाही. एखादा विषय मी एखाद्या विषयावरती मांडला तर तुम्हाला ती प्रचिती न आल्यामुळे तुम्ही खोटंही समजू शकता. म्हणून समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. कोणताही विषय योग्य पद्धतीनं हाताळला, योग्य पद्धतीने समजून घेतला, तरच त्याविषयी आपल्याला पुढं वाटचाल करता येऊ शकते. आपण व्यावहारिक जीवनामध्ये असं करतो, नोकरीला लागलेला असतो, व्यवसाय करत असतो, कौटुंबिक जीवनामध्ये एखादा विषय हाताळताना आपण तो समजून घेतो पहिले, आणि मग तो कसा करायचा त्याचं नियोजन करत असतो. धर्माचंही तसंच आहे. हे समजून घेण्याचे सत्संग आपण करत आहे, आपण फक्त समजून घेतोय, परंतु समजून घेता असताना काहीतरी आपल्याला करता पण येऊ शकतं. ही जर भावना, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये निर्माण झाला, तर नक्कीच धर्माच्या ध्येयाच्या अनुषंगाने, धर्माच्या प्रवासाच्या अनुषंगाने ही तुमच्यासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे, आपल्यासाठी खूप मोठी जमेची बाजू आहे. मी धर्म सांभाळू शकतो, मी धर्म करू शकतो, धर्मावरती मी चालू शकतो, ही जी भावना आहे, हा आत्मविश्वास आहे, हा परमेश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आपण सूत्राच्या अनुषंगाने आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत ते कसे करू शकतो याचा विचार करतोय, याचं चिंतन करतोय. परंतु हे विचार करत असताना, हे चिंतन करत असताना आणि वेगवेगळे अर्थ आपण समजून घेण्यासाठी वेगवेगळे दृष्टांत किंवा वेगवेगळ्या उदाहरणं देत असताना सिद्धांत त्या सूत्राचा मोडणार नाही याची पण आपण काळजी घेत असतो. आणि म्हणून आपण सत्संग ऐकतोय, अभ्यास करतोय, तर ते कृतीवर जाण्यासाठी, ते करण्यासाठी. आणि म्हणून ते मी त्या
अनुषंगाने तुम्हाला काही प्रयोगात्मक गोष्टी पण सांगितल्या की प्रत्येकाला आवाजाव घालायला सुरुवात करा. बघा, आपल्याला त्या जिभेला सवय नसल्यामुळे आपण ते करू शकत नाही. किंवा गोड बोलणं असेल, किंवा मागच्या वेळेस तुम्हाला कागदावरती योग्य अयोग्य गुण दोषात्मक गोष्टी लिहायला लावल्या होत्या. काही सद्भक्तांनी त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या, परंतु मग तुम्हाला काय वाटतं हे मला विचारतात. त्याच्यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे. तुमच्या नजरेतून तुम्हाला काय दोष वाटतात हे मी नाही सांगू शकत. आता मागे मी तुम्हाला सांगितलं होतं की असे कोणते सूत्र आपण पाळू शकतो, याचं लिखाण करा, हे संग्रहित ठेवा. पण काही सद्भक्तांनी मला विचारलं का तुमच्याकडे तसा संग्रह असेल तर माझ्याकडे पाठवा. आता मला एखादं सूत्र आचरणाच्या अनुषंगाने अवस्थेत अवघड वाटत असेल ते तुम्हाला सोपं पण वाटू शकतं. मला एखादं सूत्र सोपं वाटत असेल ते तुम्हाला अवघड वाटू शकतं. त्याच्यामुळं याच्या त्याच्या भरोशावरती, याच्या त्याच्या लिस्टवरती आपण कॉप्या करण्यापेक्षा आपण काय करू शकतो, आपल्याला जे सांगितलंय ते प्रयोगात्मक आपण आपल्यावरती जर केलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल, रिझल्ट भेटेल. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या अनुषंगाने त्या प्रतिक्रिया, ते विचार तुम्हाला देत असतो. आणि ह्या सूत्रपाठावरती आपले जे सत्संग चालू आहे ते अनेक सद्भक्त ऐकतात, त्याच्या प्रतिक्रिया देतात, साधू संत ऐकतात, योग्य अयोग्य सांगतात. खरं म्हणजे सूत्रपाठावरती सत्संग घेण्याचा जो उद्देश आहे ते खूप काही ज्ञान आहे, खूप काही अभ्यास आहे असा विषय नाही आहे. परंतु त्याविषयी न्यूनगंड असेल, गैरसमज असेल किंवा भीती असेल ती निघून जावी, आणि आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण व्हावा, या अनुषंगाने आपण हे सत्संग सुरू केलेले आहे. ते 114 पर्यंत आपण पोहोचलो या सत्संगामध्ये. तर आपण सूत्रपाठाच्या अनुषंगाने वेगवेगळे सूत्र 5 ते 10 सूत्र आपण प्रत्येक सत्संगामध्ये घेत असतो. त्या अनुषंगाने आपण 249 सूत्रापर्यंत आचाराच्या पोहोचलेलो आहे. मागे जे सूत्र होते तर विषय कृमी, अमेद्य कृमी, तो कौनाशी दुर्लभ, तो कृमितुल्य पुरुष, म्हणजे जे चंगळवादी लोक आहेत त्यांना त्या गोष्टीमध्ये मजा वाटते. खाणारे पिणारे असतात, वेगळा निगेटिव्ह नकारात्मक विचार, राजस तामस प्रवृत्तीने विचार करण्यात त्यांना त्याच्यात मजा वाटते. ते त्याच्याविषयी त्याच्याशिवाय विचारच करू शकत नाही, आपल्याला ते घाण वाटतं. तर ती जी कृमितुल्य परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, त्याची तुलना परमेश्वराने कृमितुल्य सांगितलं. म्हणजे जे गटारात पडलेले जे किडे वगैरे असतात, घाणीत पडलेले किडे असतात, त्यांच्यात आणि ह्या माणसांमध्ये काही फरक नाही. म्हणजे बघा, आपण त्यातून निघालोय हे आपलं किती मोठं भाग्य आहे. कारण हा मनुष्य जन्मात आलेला आहे, मनुष्य जन्माचा लेप त्यांनी पूर्वकर्मात जोडला, तो मनुष्य जन्मात आला. आता मनुष्य जन्म हा असा एकच जन्म आहे की जो कर्मनिष्पत्ती करू शकतो. परत नुसता मनुष्य जन्मातच आला नाही, तो कर्मभूमीत आलेला आहे. कर्मभूमीत आला असून उपयोग नाही, तर तो महाराष्ट्रात सुद्धा आलेला आहे. महाराष्ट्रात येऊन, मानव जन्मात येऊन, कर्मभूमीत येऊन जर त्याला त्याचं मर्म कळत नसेल, त्याची जाणीव होत नसेल आणि तो किड्याप्रमाणेच वागत असेल, तर तो कधीतरी किडा होता, त्या किड्यातूनच निघण्याला काय अर्थच राहिला नाही. एखादा खाटीक आहे, तो मनुष्य जन्मात आलाय पण तो दररोज हिंसा करतोय, तो परत जाणार कुठे? परत नरकातच जाणार आहे, परत त्या चलद्रूप नरकामध्ये जाणार आहे. म्हणजे तिथून आला तिथंच जाणार आहे. मनुष्य जन्म त्यांनी कळत न कळत कधीतरी एखादी क्रिया घडली, मनुष्य जन्माचा लेप त्यांनी जोडला, आणि परमेश्वर न्यायी असल्यामुळे त्याला, परमेश्वराला माहिती का हा याची चाल काय आहे, तो पुढं कुठं जाणार आहे, पण त्याला ते त्याचं फळ दिलेलं आहे, पण त्याला त्याची जाणीव नाही आहे. पण आपण किती भाग्यवान आहोत की आपल्याला मनुष्य जन्मात येण्याचं महत्त्व कळालेलं आहे. परमेश्वर अवतार आपल्याला कळालेला आहे, परमेश्वराने सांगितलेले तत्वज्ञान आपल्याला समजतंय. आपण कर्मभूमीत आलो, ही कर्मभूमी म्हणजे काय, त्याची कर्मनिष्पत्ती म्हणजे काय, महाराष्ट्रात परमेश्वराने स्पष्ट सांगितलं महाराष्ट्रीय असावे, तर महाराष्ट्राचं महत्त्व काय. आणि मग आपण ज्या धर्मामध्ये धार्मिकता करतोय त्या धार्मिकतेमध्ये राहत असताना जर आपण ती धार्मिकता जोपासली नाही, केली नाही, तर मग त्यांच्यात आणि आपल्यात पण काय फरक राहिला. म्हणून आपण कृती समजून घेणं, कृतीवरती जाणं हे आपल्या जीवनाचं महत्त्व, हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे, थोडं 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 एक एक पायरीनं आपण पुढे गेलो पाहिजे. त्या अनुषंगानेच आपण अत्यंत सोप्या, सरळ आणि साध्या भाषेत हे तत्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. परमेश्वराने सांगितलं हे तत्वज्ञान आपण समजून घेतोय, जाणून घेतोय. मग कोणी जीव अनुसरतं, कोणी ननुसरतं, कोणाची प्रवृत्ती कशी, कोणाची कृती कशी, कोण कशाने जातो, कोण कसा भ्रष्ट होतो, हे सर्व परमेश्वराने सांगितलंय. परंतु मग तो जो त्याग करतो, परमेश्वराच्या भक्तीतून समजून घेतल्यानंतर तो त्याग करतो, तर ते त्यागाचे प्रकार परमेश्वराने पुढच्या सूत्रात सांगितले. एक मेळ त्यागी, एक अनिष्ट त्यागी, एक सत्यवजाय तेवळी सांडी. आता परमेश्वराने हे 3
त्याग अत्यंत महत्वाचे सांगितले. आणि त्यागाचे प्रकार असा एक सत्संगच आपण सेपरेट घेतलेला आहे, वेगळा घेतलेला आहे. ते जर आपण तो सत्संग ऐकला तर तुम्हाला त्यातलं सर्व मर्म कळेल. मग त्याच्यामध्ये लीळा येते, प्रसंग येतो, सूत्र येतं, सूत्राचा अर्थ येतो, आणि ते त्यागाचे जे महत्व आहे किंवा त्यागाचा जो प्रकार आहे आणि तो त्याग कसा आहे हे आपण त्या सत्संगामध्ये घेतलेलं आहे. खरं म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून सत्संग ऐकत आले ना, तर त्या सत्संग ऐकण्यातून समजून जर त्यांनी घेतले असेल तर 94-95 पासून जे आपण आचाराच्या अनुषंगाने सूत्रपाठाचे सत्संग घेतोय त्याला ते अत्यंत सोपे वाटतील. जर त्यांनी ऐकलेले नसतील, ऐकायचं म्हणून ऐकले किंवा त्याचं चिंतन नाही केलं आणि हे सूत्रपाठावरती असलेले सत्संग जर ऐकायला सुरुवात केली तर त्याच्या डोक्यावरून जाईल, त्याला काहीच कळणार नाही. म्हणून कोणती गोष्ट पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत अशा स्टेप बाय स्टेपने जावं लागतं. एखाद्या व्यक्तीला वय झालंय म्हणून आणि त्याला डायरेक्ट कलेक्टर केलं तर तो काय काम करणार आहे? त्याला कोणीतरी ऑफिसर केलं तर काय काम करणार आहे? त्याला त्यातून जावं लागेल. शिक्षण आहे ते शिक्षण त्या पद्धतीनं जर घेतलं तरच ते समजणार आहे, कळणार आहे. म्हणून आपण सुद्धा सत्संग ऐकताना पुन्हा पुन्हा 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ऐकत राहिलं ना तर त्यातून उजळणीच होईल, त्यातून आपल्याला अभ्यासच होईल आपला. काहीतरी ऐकण्यापेक्षा आलतू फालतू, काहीतरी वाचन करण्यापेक्षा वाचनाला आपल्याला खूप साहित्य आहे आपल्याकडं. मला पूर्वी कॉलेज जीवनामध्ये पुस्तक वाचण्याची सवय होती. तर मग त्यावेळेस कोणी मार्गदर्शक नव्हतं. मग वाचायचंय ना, आवड आहे, मग काय करायचं? मग कादंबऱ्या वाचायच्या, हिंदी कहाण्या वाचायच्या, इतके पुस्तक वाचून टाकले. नंतर जेव्हा सूत्रपाठ हाती लागलं, लीळाचरित्र हाती लागलं, हे साहित्य जे अनमोल रत्न आहे ज्याची किंमत होत नाही ते साहित्य लागलं. त्याच्यानंतर दुसरं काही वाचण्याची इच्छाच राहिली नाही. साऱ्या कादंबऱ्या ज्या पूर्वी वाचलेल्या होत्या त्याच्या व्यतिरिक्त आता नंतर जेव्हा हे हाती लागलं नाही, समजलं, त्याच्यानंतर काही वाचण्याची इच्छा नाही झाली आणि मी काही वाचलं पण नाही. कारण हे कितीतरी वेळा वाचलं, हजारो वेळा वाचलं तरी त्याचा वेगळा अर्थ, वेगळा मर्म समजतं. आणि किती वाचलं तरी त्याचं समाधान होत नाही, ती भूक क्षमत नाही. तर आपण आलतू फालतू गोष्टीकडे का वेळ घालवायचा? परंतु ते समजलं पाहिजे, त्याची किंमत आपल्याला कळाली तर आपल्याला त्याचं मर्म समजेल. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलंय की ज्याला जाणीव झाली तो जाणीव याचा जो जीव आहे तो कसा त्याग करतो. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर एक पुरुष जो आहे तो संसार गलिच्छ आहे, संसार चुकीचा आहे, संसार अनिष्ट आहे, संसारातून आपल्याला नरक दुःखात जावं लागेल असं जो समजतो म्हणजे ज्ञानाने, तो पहिला जो त्यागी आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, तो मळत्यागी आहे. हे परमेश्वराने आपल्याला पहिला मळत्यागी याचं त्यागाचा जो प्रकार आहे तो परमेश्वर आपल्याला सांगताय. अत्यंत आवडी होऊन त्याग करतो तो. परमेश्वर समजलाय म्हणून आवड निर्माण झाली म्हणून परमेश्वराने त्याला बोध दिलाय आणि तो बोधाचं जी पुढची प्रतिक्रिया आहे तो त्यागात जात असतो. म्हणजे मळत्यागी अत्यंत महत्वाचं. जसं पूजनीय आचार्य असेल, पूजनीय महिमभट असेल, हे मळत्यागी यामध्ये मोडतात. कारण त्यांना परमेश्वराच्या श्रीमुखी समजलं, तत्वज्ञान ज्ञान कळालं की काय आहे संसार, काय प्रपंच, काय देवता, काय परमेश्वर. आणि तिथूनच त्यांनी तिची वाटचाल सुरू केली. परमेश्वर कृपा, त्यांचा प्रयत्न आणि परमेश्वराच्या साह्यातून ते या मळत्यागी यामध्ये मोडतात. दुसरा जो आहे अनिष्ट त्यागी, म्हणजे ज्ञान झाल्यानंतर संसारामुळे होणाऱ्या नरकाच्या भीतीने तो त्याग करतो. पहिल्याला ज्ञान झालंय म्हणून त्याला समजलंय, ती जाणीव झाली आणि आता आपल्याला परमेश्वर प्राप्तीशिवाय पर्याय नाही. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या आपल्या याच्यात गेलेल्या आहेत म्हणून त्याग करणारा. आणि दुसरा संसार अनिष्ट आहे, त्यात जर त्या संसारात आपण जर खितपत पडलो आणि संसारात करत राहिलो तर आपल्याला परत नरकात जावं लागेल. ही जी भीती ज्याच्या मनामध्ये निर्माण होती म्हणजे अनिष्टाची पोळ आहे, चुकीच्या गोष्टीचं भीती आहे मनामध्ये, तर त्याला तो भीतीनं तो त्याग करतो, तो अनिष्ट त्यागी आहे. आणि तिसरा जो आहे का त्याच्याजवळ काही राहिलंच नाही, त्याग करण्यासाठीच काही राहिलं नाही, त्याचा संसारात अडचणी आल्या, त्याचं काहीतरी नष्ट झालं, संसार उद्ध्वस्त झाला, त्याचा संकट आले, त्यातून मग आता काही राहिलंच नाही, मग कशाला राहायचं आणि म्हणून त्याग करतो तो जो तिसरा त्यागी जो आहे तो सतेव जाय तेवढीसाठी. म्हणजे जेव्हा आपल्या हातून सारं जाईल तेव्हा तो त्याग करतो. आता परमेश्वराने 3 मुख्य त्याग जरी सांगितले तर चौथा एक त्याग आपल्या शास्त्रामध्ये येतो, तो कुष्ठरोगी याचा त्याग. म्हणजे याच्याकडून सर्व नष्ट झालंय म्हणून तो त्याग करतो, तिसरा त्यागी सतेव जाय. परंतु चौथा त्यागी जो आहे तर त्याच्यापासून सर्व जातं. कशामुळे जातं?
तर त्याला रोग झालेला आहे, त्याला आजार झालेला आहे, कुष्ठरोगी झालेला. आता एक कुष्ठरोग्याचा दृष्टांत आपण अनेक सत्संगामध्ये घेतलेले का त्याला आजार झाला, त्या आजारातून त्याला त्याची जे नातेवाईक असेल, आजूबाजूचे जे प्रेम करणारे असतील, माझे माझे म्हणणारे असतील, त्याचा अनुभव आला, त्याची प्रचिती आली. आणि मग त्या प्रचितीतून देवच फक्त माझा आहे, मी फक्त देवाचा आहे, याच्या व्यतिरिक्त कोणीच कोणाचं नाही या जगामध्ये, ही जाणीव त्याला होती, ती प्रचिती त्याला येते. आणि त्यातून जो उठतो आणि तसा त्याग करतो तो कुष्ठरोग्याचा दृष्टांत आहे. पण त्याग आहे, जो बी त्याग केला तो त्याग ठरतो. आणि त्या त्यागातून परमेश्वराची जी प्राप्ती आहे किंवा परमेश्वराचं जे सुखफळ आहे ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत राहतात. परंतु आपण संसार अनिष्ट आहे, आपल्या जबाबदाऱ्या मिटल्यानंतर आपण परमेश्वराला शरण गेलो पाहिजे, अनन्यभावे शरण गेलो पाहिजे. आपण यावरती अनेक सत्संग घेतले, अनुसरल्याचा देव असेल, त्यागाचे प्रकार असतील. तर आपले जे सत्संग आहे हे ब्रह्मविद्याशास्त्रावरती ज्या वेगवेगळे विषय आलेले आहेत त्या विषयानुरूप असल्यामुळं हे समजण्याला आपल्याला खूप अवघड जात नाही. परंतु त्या पद्धतीनं आपण ऐकणं, समजून घेणं, जाणून घेणं तरच ते कळणार आहे. ऐकायचं म्हणून काहीतरी ऐकायचंय आणि ऐकलंय ही मानसिकता निर्माण होत असेल तर ते उपयोग होत नाही. कोणती गोष्ट आहे ती आपल्याला पचवायची असेल तर ती त्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं चगळून पगळून व्यवस्थितच खाल्ली पाहिजे. तसंच तत्वज्ञान ते व्यवस्थित शांततेने एकाग्रपणे ऐकून त्याचं चिंतन केलं, रवंत केलं तरच आपल्याला ते कळणार आहे, समजणार आहे. आणि म्हणून एक सत्संग एकदा नाही, दोनदा, चारदा, पाचदा आणि असे अनेक सद्भक्त मला प्रतिक्रिया व्यक्त करत असतात की आमची पूर्ण आता एकदा झाली, आता परत दुसरी वेळ चालू आहे, काहींची तिसरी वेळ चालू आहे. जितक्या वेळ वाचावं तितक्या वेळ त्यातून आम्हाला वेगळी अनुभूती येते, एक प्रचिती येते, एक वेगळं आमच्या मनामधले जे शंका असतील, प्रश्न असतील ते दूर होत राहतात. कोणतंही शास्त्र घ्या, आपलं ब्रह्मविद्याशास्त्रच असं आहे. श्रीमद भगवद्गीता घ्या, सूत्रपाठ घ्या किंवा दृष्टांत पाठ घ्या, लीळाचरित्र घ्या, जितकं वेळ वाचेल तितकं त्यातून वेगळं तुम्हाला काहीतरी कळत राहतं, समजत राहतं. आणि आपल्या मनातली जी मलिनत्व आहे ते कमी होत आपली अवस्था बदलत राहते. म्हणून पुन्हा पुन्हा हे आपण केलं पाहिजे. ऊर्ध्वगतीचं त्याच्यासाठी सराव आपल्याला करणं गरजेचं आहे. वरती चढण्यासाठी जर आपल्याला टायमिंग, वेळ कमी करायची असेल आणि कोणत्याही प्रकारचा त्रास, दम, छाक न होता आपल्याला जर वरती चढायचं असेल डोंगरावर, तर पहिल्यांदाच आपण करू शकत नाही. पण दररोज तुम्ही जर केलं तर एक वेळ अशी होईल की त्या डोंगरावर चढणं तुम्हाला अत्यंत सोपं होऊन जाईल. तुम्हाला काहीच त्याचं वाटणार नाही. जसं उतरणं आहे तसं चढणं होईल, कारण त्याच्यासाठी तुम्ही कष्ट घेतले, प्रॅक्टिस केलेली आहे, कितीतरी घाम गाळलेला आहे. तसं शास्त्राचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही जर कष्ट घेतले तरच ते होणार आहे. पहाटे 3 वाजता तुम्ही स्मरण करायच्या ऐवजी तुम्ही सत्संग ऐकले तर तो एक अभ्यास पण होईल, स्मरण पण होईल. तुम्ही पहाटे उठून अभ्यास केला, दिवसभराचे 4 तास करण्यापेक्षा सकाळचा पहाटेचा अर्धा तासाचा 1 तासाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा आहे. तर परमेश्वर त्यावेळेस स्वतः तुमच्याकडे नजर लावून बसलेले आहे, तुम्ही काय करताय. त्याच्यामुळं कधी खा, कधी उठा, कधी बसा असं नव्हे की बाई पश्चात पारी उठीचे परमेश्वराचं सूत्र आहे. ते सूत्र आपल्याला पाळता येतं. पाळता आल्यानंतर त्या परमेश्वराचा जो प्रसन्नता आहे ती आपल्याला लाभत असते. आणि त्या प्रसन्नतेतूनच आपल्याला शास्त्र अभ्यासासाठी किंवा समजून घेण्यासाठी सहाय्य भेटत असतं. नाही तर काही लोकांच्या प्रतिक्रिया आहे, आम्ही खूप ऐकतो, आम्ही खूप वाचतो, आमच्या लक्षातच राहत नाही. याच्या पाठीमागचे कारण आहे चुकीचे, कुठंतरी काहीतरी आपलं चुकतंय. कोणती गोष्ट जर आपल्याला उपयोगी पडत नसेल तर ते करण्याच्या पाठीमागे आपलं काहीतरी चुकतं, याचं आत्मचिंतन केलं पाहिजे. मग ते काय चुकतंय तरी आपल्या गुरुजनांना विचारा. आपण सत्संगामध्ये वेळोवेळी आपण यावरती विचार पण केलेले आहे. परत परत ऐकत राहा, प्रयत्न करा, सातत्य ठेवा, एकाग्रतेने ऐका, आपोआप ते कळणार आहे, समजणार आहे. म्हणून त्यागाचे प्रकार परमेश्वरांनी सांगितले ते अत्यंत महत्वाचे. पुढे 2 सूत्र येतात की जे त्याग करतात, त्यातून मग पुन्हा संबंध जो आहे तो कसा वाढत राहतो. अंतराय, मग एखादा प्रमादी असेल, सृष्टी शून्य झालेला, त्याला किती कोटीचं अंतराय पडतं. आणि एखादा प्रमादी नाही झाला, त्यांनी जसं आहे तसं धर्म शेवटाच नेला तर त्याला किती अंतराय. तर हे आपण पुनःसंबंधासाठी लागणारे जे आहाराच्या विहाराच्या माध्यमातून आपण जे घेतलेले ते सत्संग ऐकले तर त्या गोष्टी तुम्हाला सोप्या होऊन जातील. कारण 12 वर्षानंतर काही मग आपण जर त्याच्यामध्ये जी जेवणाच्या माध्यमातून, खाण्याच्या माध्यमातून आहारावरती आपण नियंत्रण नाही केलं तर मग 13 महिने ते वाढत राहतात. अशा पद्धतीनं ते सूत्र आलेले आहे. पुढचं सूत्र आहे, ऐसेगा जीव जीवाचा वागारा नावे ढिला करू नये, जरी केला तरी आणून यान करिता वेळूची न लगे. हे अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. आणि हे अनुभव आपल्याला आपल्या घरीदारी आलेले राहतात, आपल्या स्वतःविषयी सुद्धा येतात.
कारण एखादा कोमळ ज्ञानी असतो, एखादा साधक असतो, गुरुजनांकडून शिक्षा घेतो, शिक्षण घेतो आणि ते आचार करायला सुरुवात करतो. आचार करता करता त्याला कंटाळा येतो, कधीतरी त्रस होतो आणि थोडासा तो सैल होतो. सैल झाल्यानंतर त्यातून तो जे चुकीच्या मार्गाला जाऊ शकतो, धर्मावरून जाऊ शकतो. परमेश्वर सांगतात तो जो नियम आपला आहे तो थोडा सुद्धा ढिला करू नये. जसं घोड्यावरती जात असताना त्या घोडा चालक जे आहे त्या घोड्या चालकाने त्याचा जो लगाम आहे तो थोडा जरी मोकळा सोडला तर तो घोडा कुठे आपल्या खड्ड्यात घेऊन आपल्याला पाडू शकतो, आपले हातपाय मोडू शकतात. तसं आपण धर्म पाळत असताना धर्माची जी तत्वसिद्धांत, आचारप्रणाली किंवा विचारप्रणाली किंवा तत्व आहे त्यामध्ये थोडी ढिलाई नाही केली पाहिजे, त्या नियमामध्ये थोडी ढिलाई नाही केली पाहिजे. आपण करत असतो, आपण नवीन उपदेश घेतला, आपल्या गुरुजनांनी आपल्याला सांगितलं का सकाळी उठायचं, असं करायचं, देवपूजा करायची, स्मरण करायचं, 5 गाठ्या झाल्याच पाहिजे, असे व्यसन करायचे नाही, असं राहावं, असं वागावं, तसं राहावं. नवीन नवीन आपल्याला उत्साह राहतो, आपण करायला सुरुवात करतो. महिना, 2 महिने, 4 महिने, काही 6 महिने करतात. नंतर त्यांना त्याचं वीट येतो, कारण धर्म ज्ञानावरती, अभ्यासावरती आपण गेलेलो नसतो. तेच कृती करून आपण कधी कोणाला कंटाळा येत राहतो. जर तेच अभ्यासावर गेलो ना, अभ्यास करून मग त्या कृतीवर गेलो, त्या विधीने विधी स्फुरतो. विधी अविधी परिहार्य. परमेश्वराचे सूत्र आहे हे सुंदर आहे. प्रत्येक गोष्टीच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ते भेटत राहतं. तरी एकच गोष्ट आपण सतत केली, दररोजची पूजा करा, दररोजचं पारायण करा, सकाळी करा, संध्याकाळी करा, कधीतरी स्थानावरती त्याचा कंटाळा येईल आपल्याला. कधीतरी ती गुळगुळीत एवढं निर्माण होतं का त्या देवपूजा करणं आपल्यासाठी एक काम होऊन जातं, एक व्यवहार होऊन जातो. त्या व्यवहारातून, त्या कामातून आपल्याला काहीच भेटत नाही. फक्त मानसिकता का मी देवपूजा करतो. कारण आता माझ्या संपर्कात अनेक सद्भक्त आहे, मी विचारत होतो काय चालली धार्मिकता, आणि काही नाही, दररोजचं जे रुटीन आहे ते आमचं चालू आहे. काय रुटीन? सकाळची देवपूजा, संध्याकाळची देवपूजा, बस. पारायण काय? दत्तात्रय कवच पारायण चालू आहे. म्हणजे ज्या गुरूंनी 20 वर्षापूर्वी उपदेश घेतल्यानंतर जे सांगितलंय त्याच्यात काही प्रगती नाही. 20 वर्ष गेले, 25 वर्ष गेले, काहीच प्रगती नाही. कारण दृष्टपूर भक्ती, जाणीवच नाही धर्माची. एक भीतीपोटी धार्मिकता करायची म्हणून करायची ना, आता करायलाच लागलोय, उपदेश घेतलाच आहे तर तो सोडता येत नाही. सोडून एक उपयोग काय? त्याच्यापेक्षा कोणती तरी करायची तर ही धार्मिकता करायची. ही गुळगुळीतपणा जो निर्माण झालाय ना तो आपल्या नाशाला कारण आहे, आपल्याला घातक आहे. त्याच्यासाठी त्याच्यामधलं जे मर्म आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे, आपण समजून घेतले पाहिजे. आणि त्याच्याशिवाय त्याला ते समजून घेण्यासाठी अभ्यासाशिवाय पर्याय नाही ना. अभ्यास हा सूत्रपाठाशिवाय पर्याय नाही. आपण जेव्हा सूत्रपाठात जातो तेव्हा आपल्याला धर्म कळतो, त्याचे आचार, विचार, तत्व, सिद्धांत प्रणाली कळते. आणि जेव्हा कळते ना तेव्हा त्यावेळेस परमेश्वराकडे पाहण्याची दृष्टी आपल्याला बदलते. जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा शास्त्राकडे पाहण्याची दृष्टी, शास्त्र अभ्यासाची गरज आपल्याला वाटत असते. ती गरज वाटली पाहिजे. गरज हे जाणीवेतून निर्माण होत असते. म्हणून आपण ते केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करत असताना, आपण धार्मिकता करत असताना जी नियमावली परमेश्वराने आपल्याला सांगितली त्याची ढिलाई आपली केली नाही पाहिजे. आपण जर ढिलाई केली तर नक्कीच आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते आणि धर्मावरून जाण्याला वेळच आपल्याला लागणार नाही. म्हणून परमेश्वराने आपल्याला स्पष्ट सांगितलंय का त्याच्यामध्ये आपली ढिलाई नाही केली पाहिजे. आणि हा अनुभव आपल्याला येत राहता. आपले लहान मुलं असतात घरामध्ये, त्याला आपण सांगतोय असं करू नये, तसं करू नये, असं वागू नये, असंच राहावं, तसंच राहावं, अभ्यासाची वेळ ही पाळलीच पाहिजे, सकाळी उठली देवपूजा केलीच पाहिजे, जे नियम आहे संस्काराच्या अनुषंगाने आपण सांगतो. पण त्याच्यात थोडंसं दुर्लक्ष केलं आपण. काय दररोज मुलांना सांगायचे, आता जाऊ द्या, थोडी जरी ढिलाई केली का ते मुलं लगेच लूज होतात आणि ते परत त्याची नियमावली, जे संस्कार आहेत ते लगेच सोडून देतात. ते लगेच वान मार्गाला जाण्याची शक्यता असते. म्हणून त्यांच्यावरती सतत वचक ठेवण्यासाठी आई वडील अत्यंत करडी नजर ठेवत असतात. का? तर हा बिघडू नये. तसं गुरुजनांचं आपल्या शिष्याकडे लक्ष असतं. पण गुरुजन त्यांची ड्युटी करतात, आई वडील त्यांची ड्युटी करतात. आपण आपली ड्युटी आपणही आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण करतोय काय, केलं पाहिजे, काय करायला पाहिजे आणि किती करतो. त्याच्यामध्ये काही ढिलाई तर नाही करत आपण, काही नियमावली तर आपण बदलत नाही. ठीक आहे, ते कंटाळा येतो तर त्याच्यासाठी आपण मागच्या सत्संगात बघितलं, कधी सूत्रपाठ वाचा, कधी लीळाचरित्र वाचा, कधी दृष्टांत समजून घ्या, कधी सत्संग ऐका. आजकाल तुम्हाला इतकं सोपं झालेलं आहे, सोशल मीडियावरती सत्संगाचा नुसता महापूर चाललाय, महापूर. आपला सत्संग ऐकायचा कंटाळा आला तर कधीतरी कोणत्या तरी साधू संतांचे सत्संग येत राहतात, ते ऐकत राहतात. काही लोक मला सांगतात की आम्ही सर्व ऐकतो, वेळ आहे आम्हाला, ऐकत राहतो, यांचा आला ऐकतो, त्यांचा आला ऐकतो, त्यांचा आला ऐकतो. सर्व ऐका, पण पारड्यात काय पडलं याचंही चिंतन करा. नाही तर सारं ऐकलं एका कानाने दुसऱ्या कानाने सोडून दिलं, याला काही अर्थ नाही. त्यासाठी परमेश्वराने दृष्टांतला एक मांत्रिक असतो. जो मांत्रिक आहे त्याला ते मांत्रिकता करण्यासाठी त्याला बॉडी पाहिजे असते, म्हणजे मेलेल्या माणसाचं शरीर पाहिजे असतं. तो जातो कुठं? शवघरामध्ये, जिथं सर्व मुर्दे ठेवलेले असतात.
आता ते आपण बघताना काय पाहणार, मुडदे मुडदे, माणसं माणसं, कोणता बी चालू शकतो, ते निकामीच झालेले असते, त्याला काय अर्थ आहे. परंतु त्यांची काहीतरी तांत्रिक मांत्रिकताचे अभ्यास असेल, विद्या असेल त्यांची, तो सुद्धा परीक्षा घेतो. बघा, मेलेल्या मुडद्याची परीक्षा घेणारे विद्यावंत असतात, तांत्रिक मांत्रिक असतात, हे आपल्या शास्त्रामध्ये परमेश्वराने आपल्याला सांगितलंय. म्हणजे कोणतीच गोष्ट सोपी नाही, थोडक्यात सांगायचं. तो त्याची परीक्षा घेतो, एक काडी घेतो. तो काडी एका कानातून टाकतो, ती काडी दुसऱ्या कानातून निघते. तो म्हणतो हा काही उपयोगाचा नाही, कारण एका कानातून ऐकलं दुसऱ्या कानातून सोडून देतो, तो काहीच उपयोगाचा नसतो. त्यातून तात्विक सिद्धांत आपण समजून घ्यायचा आहे. दुसरा बघतो, ह्या कानातून काडी टाकली का त्याच्या तोंडातून काडी येते, तो म्हणतो हा तर काहीच कामाचा नाही, फक्त ऐकतो आणि बघतो, म्हणे कुठे सांगतो, त्याला काही अर्थ नाही. तिसरा जेव्हा तो बघतो, त्या एका मुडद्याच्या कानातून काडी घालतो, त्याची काडी ना नाकातून येत, ना तोंडातून येत, ना कानातून येत, त्याची काडी आतमध्ये जाते, तो म्हणतो हा कामाचा आहे. म्हणजे अंतःकरणात सांगण्याचं तात्पर्य काय, की अंतःकरणात जो उतरवतो, अंतःकरणात जो पोचवतो, त्याची जाणीव त्याला होते, तो कृतीवर जाऊ शकतो आणि तो उपयोगाचा आहे. म्हणजे मेलेल्या मुडद्याची परीक्षा घेऊन ते तांत्रिक मांत्रिक प्रयोग करतात आणि त्यांचे जे पोट भरण्याचं काम करतात. परमेश्वराने तो तात्विक सिद्धांत जर आपण समजून घेतला तर अत्यंत महत्त्वाचा दृष्टांत आहे, अत्यंत सुंदर. त्याच्यातून खूप काही ऐकण्यासारखं आहे. का आपण कोणते आहोत, कामाचे आहोत का निरूपिके आहोत. एका कानातून ऐकलं, दुसऱ्या कानातून सोडलं, कानातून ऐकलं, तोंडाने बकलं, दादोस होते, देवाने विद्यामार्ग सांगितला आणि दादोस इकडे तिकडे भकायला लागले की विद्यामार्ग, देवाकडे काही राहिलंच नाही, म्हणे दी होती विद्या ती सारी मला दिली, म्हणे लागली इकडे तिकडे भकायला. परमेश्वराने सांगितलं का 2-4 शिष्य असे भेटले ऐकायला का डोळ्या माथे लागायला उपयोग, म्हणजे वेळच लागत नाही, त्याच्यामध्ये अहंकार अहमता यायला वेळच लागत नाही. तर परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितली आहे, ती आपण समजून घेतली पाहिजे आणि शास्त्र जे आहे ते अंतःकरणात उतरवलं पाहिजे. अंतःकरणात उतरेल त्यावेळेस आवड निर्माण होईल, वेद निर्माण होईल आणि ती वेद तुम्हाला परमेश्वराच्या तत्वसिद्धांतावरती कृतीवर घेऊन जाऊ शकते. कारण प्रत्येक गोष्ट कारणाशिवाय कोणती गोष्ट कार्याला येत नाही आणि आपल्याला कार्याला येणं म्हणजे कृतीवर येणं, आचारावर येणं, याच्यासाठी कारण काय आहे की जे शास्त्र आहे ते अंतःकरणात विचार उतरवणं. जर ते अंतःकरणात उतरवलं असेल तर तो आचारावर जाईल. आजकाल आचार करणं खूप सोपं झालेलं आहे. आपल्याला वेगवेगळे साधू संत भेटतात, वेगवेगळ्या विचाराचे, वेगळ्या आचाराचे, वेगळं. परमेश्वराने तर आचार एकच सांगितलाय, विचार एकच सांगितलाय, तत्वसिद्धांत एकच सांगितलंय. कोणी पाळते, कोणी नाही पाळते, कोणी कमी पाळते, कोणी जास्त पाळते, किंवा कोण काही तर त्यातून जी गेलेली मंडळी ते वेगळेच पायंडे पाडत असतात, वेगवेगळे अनुभव आपल्याला येत असतात. सत्संगाचा तो विषय आपला नसल्यामुळं आपण त्यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत नाही. पण एक सावधानता आपण कशी बाळगावी यासाठी मी थोडासा त्या विषयाला स्पर्श करत असतो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. तर परमेश्वराने सांगितलंय का जे तत्वसिद्धांत आपण आचार विचार प्रणाली जी आपण पाळतोय धर्माची, त्याच्यात कुठे ढिल्लाई केली नाही पाहिजे. का चला काल केलंय मग आज नाही केलं तर काय फरक पडतो. जसं जाड्याचा दृष्टांत आहे, त्याला खूप जेवण करून आला तो सकाळी केली होती, आता दुपारी केलीच पाहिजे का पूजा, दुपारी केली तर संध्याकाळी केलीच पाहिजे का, असं करत करत तो 8 दिवसावर जातो, लेकुरवाळा होतो आणि धर्मावरून जातो. तशी ती ढिलाई आपल्या विचारामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या कृतीमध्ये असली नाही पाहिजे. आपण ते सतत धर्माच्या अनुषंगाने त्यातले जे नियम आहे ते पाळण्याचा दंडक आपण आपल्याला करून ठेवला पाहिजे. आणि तो जर केला त्या साधकाने तरच त्या परमेश्वराच्या या तत्वसिद्धांतामध्ये तो गोडी निर्माण होऊन, स्वातंत्र्य निर्माण होऊन तो या दोषापासून वाचू शकतो आणि धर्म सांभाळून परमेश्वराच्या प्राप्तीच्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो. येथून वारिले ते न कीजे की, परमेश्वराने सांगितलं येथून वारिले ते न कीजे की. जे परमेश्वर म्हणतात मी जे सांगितलं नाहीये का हे करू नका, ते करू नका, असं वागू नका, असं बोलू नका, असं राहू नका, ते केलंच नाही पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण नपाळतेच्या सत्संगामध्ये हे सारे सूत्र बऱ्यापैकी घेतलेले का परमेश्वराने जे सांगितलेलं नाहीये ते कोणते सूत्र आहे त्याची सूची आपल्याकडे असली पाहिजे. ती आपल्यासाठी अविधी आहे. खूप मोठा ज्ञानाचा विषय नाही, काय करायचं नाही आणि काय करायचंय. ही जर 2 संग्रह जर तुमच्याकडे असेल तर तुमचा धर्म शेवटाच गेल्याशिवाय राहू शकत नाही. तर मला कळालं पाहिजे का मला काय करायचंय आणि काय नाही करायचंय. जे नाही करायचंय त्याच्यावरती सावध राहण्यासाठी त्याच्यावरती नजर मधून मधून फिरवणं गरजेचं आहे. आणि ज्याच्यावर जायचंय त्याच्यावरती मधून मधून नाही, त्याच्यावरती दररोज नजर फिरवणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. म्हणून जर आपण हा संग्रह थोडासा वेगळा केला आणि त्या पद्धतीने जर आपण अभ्यासाची एक पद्धत जर आपण आपल्यासाठी निवडली
तर नक्कीच धर्माचा अभ्यास अत्यंत सोपा आणि सरळ होऊन जाईल, खूप सोपा आणि सरळ. आपण सत्संग त्याच पद्धतीने घेतोय, पुढे जाऊन आपल्यामध्ये तेच नियोजन आहे, त्याच पद्धतीने आपले सत्संग चालणार आहे. फक्त शांततेने आणि जे करायला लावलं जर ते केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. म्हणून जे वारिले ते न कीजे. मग काय वारलंय, परमेश्वरांनी काय नाही करण्यासाठी सांगितलंय हे कळण्यासाठी सूत्रपाठातून ती सूची काढली पाहिजे की जे न न न करण्यासाठी परमेश्वरांनी ते सूत्र सांगितले, त्याची एक वेगळी सूची आपल्या नजरेसमोर असली पाहिजे. तुम्ही येथून म्हटले ते करणे किंग. परमेश्वर म्हणतात तुम्हाला मी जे सांगितलंय करण्यासाठी तेच करायचंय, तुम्हाला तेच केलं पाहिजे, तीच मला अपेक्षा आहे की तुम्ही ते करावं. म्हणून आता काय करायला लावलंय त्याचा संग्रह आपला असायला पाहिजे आणि जे नाही करायला लावलंय त्याचाही संग्रह आपल्याला असायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सूत्रपाठात जाऊन पहिल्यापासून आपल्या मनाने, आपल्या विचाराने, आपल्यासाठी कोणाची तरी, आता काही सद्भक्त मला हे पण विचारतील का ही सूची किंवा ही लिस्ट आम्हाला पाठवा, हे अत्यंत चुकीचं आहे. आपण केलं पाहिजे. एखादी कृती जेव्हा आपण करून पाहू तेव्हाच आपल्याला त्यातलं मर्म कळतं, त्यातला अर्थ कळतो, त्यातली जाणीव होत असते. हे कॉफी करून 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 जे पाच झालेले असतात त्यांना ही सवय झालेली असते. कोणाकडं कधी घ्यायचं आणि आमच्याकडे आहे संग्रह, मग त्याच्याकडे पाहिलं नाही, पाहिलं केलं काय नाही केलं काय. तर ती कॉफीची जी प्रवृत्ती ती कॉलेज शाळेमध्ये ठीक होती, परंतु इथं कॉफी चालत नाही. धर्मशास्त्रामध्ये किंवा धर्मामध्ये आचारा विचाराच्या पद्धतीनं कॉफी चालत नाही. हां, कॉफी कुठं चालेल का आपल्याला ज्ञान नाही, एखादी व्यक्ती असते अशिक्षित असतात, ज्ञान नसतं, पण मार्गामध्ये राहून देखोविकी आचार करतात. एखादे चांगले साधक आहे ते करतात आचार, तर ते आचार करता करता आपल्याला ज्ञान नाही, आपल्याला समजत नाही, पण परमेश्वर प्राप्तीची आस आहे, वासना आहे, आपण अनुसरलोय. मग ते जे साधक आहे ना ते बघत बघत करतात, ते बघत बघत केलं तरी परमेश्वर म्हणतात त्याला प्राप्तीला घेऊन जाईल. त्यासाठी सुद्धा परमेश्वराने दृष्टांत सांगितलेला आहे. स्त्रीच्या संदर्भातला की जी वेश्या असते, ती वेश्या आयुष्यभर घाण काम करते, चुकीचं कर्म करते, परंतु शेवटी एखादी पतिव्रतेचा जो दृष्टांत आहे त्या दृष्टांतात एखादी पतिव्रता जी आहे तिच्या संगतीत जाऊन शेवटी का होईना ती पतिव्रतेचं जे व्रत आहे किंवा पतिव्रतेचा जो आचार आहे ती पाळते, तरी तिला योग्य ठिकाणी फळ भेटत असतं. त्या पतिव्रतेचं जे फळ आहे ते तिला भेटत असतं. बघा, आयुष्यभर तिनं घाण काम केलंय, तिनं आयुष्यभर पतिव्रतेचा धर्म सांभाळलाय, पण शेवटी ती देखील तेवढं पाहून जरी तिनं ते धर्म सांभाळला तरी परमेश्वरांना पण प्राप्तीला घेऊन जाईल किंवा त्या फळाला घेऊन जाईल. बघा परमेश्वर किती दयाळू माळ कृपाळ. तसंच आहे, देखीवेखी कॉफी ही फक्त आचाराच्या अनुषंगाने चालते, बाकी दुसरं कुठंच चालत नाही. त्याच्यामुळं तो आपण विचार केला पाहिजे की अरे एखादा नामधारक असेल, एखादा वासनिक असेल, आपल्यापेक्षा जास्त अभ्यास करतोय, चांगला वागतोय, चांगला राहतोय, आचाराच्या अनुषंगाने तो कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यापेक्षा आपण ती चढाओढ निर्माण केली होती, त्याच्यापेक्षा आपला जास्त अभ्यास असला पाहिजे. आचाराच्या अनुषंगाने त्याच्यापेक्षा जास्त विचार असले पाहिजे, त्याचे एवढे प्रगल्भ विचार, त्याच्यापेक्षा आपले पुढं प्रगल्भ विचार असले पाहिजे. ही प्रगल्भ विचाराची जी गोष्ट आहे ना ती एवढी सोपी नाही आहे. आपण नुसता विचार करतो, पण जेव्हा वेळ येते, परिस्थिती येते ना, चांगले लडबडतात, कारण तो प्रसंग निरूप बदलण्याची ती प्रवृत्ती आहे. त्याच्यावरती हिंमत ठेवण्यासाठी परमेश्वराच्या धर्माची खूप जाणीव असली पाहिजे, आणि त्या जाणीवेतून त्याच्यामध्ये ती हिंमत येते आणि ती हिंमतीवरच तो करत असतो. म्हणून प्रगल्भ विचार एवढे सोपे नाही ऐकले, कारण 20-25 वर्ष धर्म सांभाळणारे लोक सुद्धा किती मागाशील विचाराचे. याच्यातून आपल्याला कधीतरी प्रचितीला कधीतरी प्रयोगात्मक गोष्टी कळतात, आणि त्या कळल्यानंतर आपल्याला कळतं की अरे काय फरक आहे नेमका. आणि म्हणून हा फरक जाणवण्यासाठी आपल्याला समाजाकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची सवय लागली पाहिजे. कोण कसा आहे, त्याची विचारधारा, त्याची प्रवृत्ती, त्याची कृती, त्याचं धर्म अभ्यासनाची बुद्धी ही कशी आहे आणि आपली कशी आहे, हे तुलनात्मक जेव्हा तुम्ही पाहायला सुरुवात कराल तेव्हा नक्की तुम्हाला त्यातलं मर्म कळेल. आणि ही सवय, ही आवड आपण लावून घेतली पाहिजे, कारण आपण इतर ठिकाणी ते बघतो. त्याच्याकडे ती गाडी, आपल्याकडे ही गाडी असली पाहिजे, त्याच्याकडे 4 एकर आहे, आपल्याकडे 10 एकर असलं पाहिजे, त्याच्याकडे बंगला आहे, आपला बंगला त्याच्या पुढं मोठा पाहिजे. म्हणजे याची ईर्ष्या, याची जी स्पर्धा आहे ती आपण आपल्या जीवनामध्ये केलेली असते, कोणीतरी प्रत्येकाने कुठंतरी केलेली असते, पण ती अभ्यासात केली पाहिजे, धर्माच्या धार्मिकतेमध्ये केली पाहिजे, तर तिचा उपयोग होणार आहे. कारण ती ईर्ष्येचा जो स्वभाव आहे तो आहे, पण तो फक्त आता तामस राजस प्रवृत्तीकडून सात्विक प्रवृत्तीकडे वळवा. जर तो सात्विक प्रवृत्ती वळवलं तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीचं ध्येय ते आपल्याला प्राप्त करता येईल. देमती देवे करावे ते केले, पुरुष करावे ते ठेले. परमेश्वरांनी देमतीला सांगितलंय की जे देवानी केलंय ते करून टाकलेलं आहे. जीव जो आहे
त्यांनी करायचं ठेवलेलं आहे म्हटले. तर त्यांनी कसं करायचं ठेवलेलं आहे का परमेश्वराने जे अवतार घेतला, अवतार घेतल्यानंतर वाडोवाडी फिरून धर्म तत्वज्ञान आपल्याला परमेश्वराने वेगवेगळ्या प्रसंगानुरूप कोणत्या तरी भक्ताच्या निमित्ताने आपल्याला सांगितलेले आहे. म्हणजे परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलेली. मग त्या निषेध क्रिया असेल, अनिष्ट क्रिया असेल, अविधी असेल, अन्य धर्म असेल, विकार असेल, विकल्प असेल, स्वभाव असेल, अशी कोणती गोष्ट आहे का जी परमेश्वराने आपल्याला सांगितलेली नाही. सावधानता कशी बाळगायची, साधकांनी कसं राहावं, कसं वागावं, जर असं वागलं तर कसं होईल, तसं वागलं तर कसं होईल. प्रत्येक गोष्ट जशी एखादी आई आपल्या मुलाला शिकवित असते, समजावित असते, अत्यंत आपलेपणाने तशी परमेश्वर खरी म्हणजे आपली आई आहे आणि खरी आई परमेश्वरच आहे. आपण याचा सुद्धा एक सत्संग घेतला का परमेश्वर आपला कोण आहे. तो सत्संग ऐका, मग तुमच्या लक्षात येईल की परमेश्वर आपला सखा आहे, आपला भाऊ आहे, आपली माता आहे, आपली पिता आहे. आणि ते परमेश्वरांनी वेगवेगळ्या सूत्रातून, वेगवेगळ्या प्रसंगानुरूप लीळेतून आपल्याला सांगितलेलं आहे. तर परमेश्वर देवतेला सांगतात की जे मी करायचे ते करून टाकलेलं आहे, जे जीवानी करायचं ते जीवानी ठेवलेलं आहे. कारण एकदा असाच प्रसंग घडला. एके दिवशी स्वामी आसनावर विराजमान झालेले होते आणि देमाईसा जवळच बसलेली होती. स्वामींची प्रसन्न मुद्रा पाहून देमाईसाने स्वगावी जाण्याची परमेश्वराकडे प्रार्थना केली आणि विनंती करून परवानगी मागितली की मला गावी जायचे, देवा मला जाऊ द्या. तर देव त्यांना समजावतात की तुम्ही कशाला जाता म्हटले, एवढी काय घाई म्हणले, इतके दिवस राहिलात, अजून थोडे दिवस राहा. तर त्यावेळेस ती म्हणते नाही नाही, बाईसांच्या सहवासात एवढं राहणं सोपं नाही आणि परत आता तर शक्यच नाही. म्हणजे बाईसा किटकिट करतात, दोन लेडीज एकत्र आल्या म्हटल्यानंतर वाद होणार थोडेफार, हे आपल्याला अनुभवात येत राहतं. तर तसं देवाच्या सन्निधानात असलेल्या स्त्रिया ज्या परमेश्वराचा श्रीमूर्ती बघतात, परमेश्वराकडून बोध झालेला आहे, परमेश्वराकडून निरूपण ऐकलेलं आहे, अशा स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा हा प्रसंग घडतो. तसा आपल्या जीवनामध्ये प्रसंग घडणं म्हणजे काही नवीन नाही आहे. कारण देवाचं सन्निधान आहे, या सन्निधानामध्ये राहिलेल्या स्त्रिया त्यांचे वाद, त्यांचे भांडणं पण अनेक सत्संगामध्ये ऐकलेले आहे. तर ह्या ज्या गोष्टी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे. तर देव त्यांना समजावतात का बाईसा करता राहू नका म्हणले. बाईसांचं तुमचं नाही जमत तर तुम्ही बाईसांसाठी आले का, बाईसांमुळे आले का, नाही ना, मग बाईसांसाठी राहू पण नका म्हटले. तुम्हाला देवाचं सन्निधान आहे, मी राहतो म्हणून राहा, धर्मासाठी राहा म्हटले, धर्माच्या चाडाने राहा म्हटले. पण तरी ती काही राहत नाही समजावून सुद्धा आणि ती जाते. असे कसे म्हणता म्हणे देव, ती जीव परमेश्वर हे समजावून सांगत असताना जी माझ्या दैवात नाही म्हटले. देवती काय म्हटली, माझ्या दैवात नाही. आपण म्हणतात माझ्या नशिबात नाही, जाऊ दे आता काय करायचं, अनुसरण 10 गेले आणि 5 राहिले, देवाने ते करूनच घेतलं नाही, किंवा मला हे समजतच नाही, मला हे करताच येत नाही, किंवा माझ्या नशिबातच नाही, माझ्या अधिकारातच नाही, अशा आपण गोष्टी करत राहतो. तर देमाईसा सुद्धा म्हणते माझ्या दैवातच नाही. देव तुम्ही म्हणताय तुम्ही राहा, हे करा, सर्व करा, धार्मिकता करा, धर्माच्या चाडा राहा, पण माझ्या दैवात नाही. मग परमेश्वर सांगतात असं कसं म्हणता म्हटले. दैव करावे ते केले म्हणजे परमेश्वराने जे करायचं ते केलं, म्हणजे पुरुष करावे ते ठेले, म्हणजे पुरुषाने जे करायचंय ते राहून गेलेले म्हणले, ते तुमच्याकडून तुम्हाला आता करायचंय. आम्ही जे करायचं ते करून टाकलेले आहे. कारण त्या पद्धतीनंच देमती पुन्हा तुम्ही म्हणता तेही इथूनच होईल. पुरुषाने आपले कर्तव्य कर्म केले पाहिजे म्हटले. तर परमेश्वराला ती देमती काय म्हणते, देवाने करून घेतलं तर होईल म्हटले. ते बरोबर आहे, आम्ही करून घेतोय, आम्ही करून सांगतोय, हे त्याच्यासाठीच चाललंय सर्व. पण पुरुषाचा प्रयत्न अत्यंत महत्त्वाचा आहे. पुरुष जेव्हा एक पाऊल टाकेल, साधक जेव्हा एक पाऊल टाकेल, तेव्हा परमेश्वराचं सहाय्य होत राहतं. आणि त्याच्यामुळं परमेश्वराने सूत्र अत्यंत महत्त्वाचं सांगितलं. त्यातून आपण हे समजून घेतलं पाहिजे की परमेश्वराने आपल्यासाठी सर्वच करून ठेवलेलं आहे. आणि मग आपण हे कारणं जे सांगतो ते कारणं आपण कधीही सांगितले नाही पाहिजे. कारण धर्म सांभाळत असताना आपण आपल्यासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या फायद्यासाठी धर्म सांभाळत असतो. देवाधर्मासाठी आपण धार्मिकता सांभाळत नाही. आपण उपदेश घेतलाय, आपला फायदा आहे, आपण अभ्यास करतोय, आपला फायदा, आपलं हित आहे, आपण अनुसरण करणारे, आपला फायदा, आपलं हित आहे, कोणावर उपकार व्हावं, कोणीतरी काहीतरी म्हणावं, कोणीतरी चांगलं म्हणावं, ह्या उद्देशाने आपण करत नाही आणि केलं पण नाही पाहिजे. कारण त्यात आपलं हित याची जाणीव आपली झाली पाहिजे. त्या जाणीवेतून आपण जर केलं
तरच त्यातून आपला फायदा होणार. कारण परमेश्वरांनी तेच सांगितलंय आपल्याला की परमेश्वर म्हणतात मी जे करायचं ते केलंय, आता तुम्हाला करायचं ठेवलेलं आहे.